कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। बरं झालं अक्षरा तू आलीस, मी फोन करणारच होतो तुला। हा, मी थोड्या वेगळ्या कामासाठी आले, पण तुम्ही सांगा ना, तुम्ही फोन का करणार होता? अगं बऱ्याच गोष्टी डिस्कस करायच्या आहेत तुझ्या बरोबर। अच्छा, काय झालं? अक्षरा, शाळेला फंड्स हवेत म्हणून मी मॅडमना फोन केला होता। मग काय म्हणाल्या त्या? नकार दिला त्यांनी। अच्छा, तुम्ही त्यांना सांगितलं का कशासाठी फंड्स हवेत? काय ना, त्याने एकदम स्पष्ट नकारच दिल्यावर मी काय बोलणार, म्हणजे खरंच सांगतो की मला काय पुढे बोलताच आलं नाही। ठीक आहे, तुम्ही मला सांगा कशासाठी फंड्स हवेत ते। काय अक्षरा, आता शाळेत नवीन ऍडमिशन सुरू झालेले आहेत आणि सगळ्याच मुलांना काय फी भरणं परवडत आहे असं नाही। आणि आपल्या शाळेचं तत्व काय, आपण मेरिट बघून ऍडमिशन देतो, आर्थिक स्थिती बघून नाही। हा, आता हे आहे की अधिपतीमुळे अगोदरच अनेक मुलांचं मोफत शिक्षण होतंय, पण तरीही जी नवीन मुलं आलेली आहेत ना, त्यांच्यापैकी काही जणांना देखील फी माफी करता आली तर बरं होणार आहे। काय ना, मुलं हुशार आहेत, खरंच हुशार आहेत, आणि केवळ आई वडिलांना फी भरता येत नाही म्हणून मुलांचं शिक्षण बंद व्हावं हे योग्य वाटत नाही ना अक्षरा। नाही, बरोबर आहे तुमचं सर। आणखी काही प्रॉब्लेम्स आहेत का? आणखी म्हणजे अजून मेंटेनन्सचा खर्च आहेच, अजून काही इक्विपमेंट लॅबसाठी घ्यायचे, आणि या मुलांच्या बाबतीत बोलायचं झालं तर फीची गोष्ट सोड, साधी वह्या पुस्तकं घ्यायची देखील त्यांची ऐपत नाही। ठीक आहे सर, तुम्ही एक काम करा, ह्या सगळ्या मुलांची नावं मला पाठवा, आणि अजून काही इक्विपमेंट हवं असेल, मेंटेनन्सची जी कामं आहेत त्या सगळ्या कामांची सुद्धा एक यादी करा आणि मला पाठवा। अगं पण तू काय करणार आहेस? मॅडमने एकदा स्पष्ट नकार दिलेला आहे। मी अधिपतींशी बोलते ना सर, मला खात्री आहे ते काहीतरी मार्ग काढतीलच। मी तुम्हाला शब्द देते सर, पैशाअभावी कुठल्याही मुलाचं शिक्षण बंद होणार नाही। थँक्यू ना, खरं सांगतो तुला, म्हणजे अक्षरा, मला या गोष्टीचा खरंच खूप ताण आलेला होता। हो सर, थँक्यू काय म्हणताय तुम्ही? आपलीच शाळा आहे, आपल्याच शाळेसाठी करते ना मी। सॉरी, म्हणजे मी आपलं माझंच सगळं सांगत राहिलोय। तू कशासाठी आली होतीस? हा, ऍक्च्युली रजेचा अर्ज आहे सर। रजेचा अर्ज? हा, मला 4-5 दिवस रजा हवी आहे सर, मी लगेच परत येईन। कुठे बाहेर निघालात की काय? हो, मी आणि अधिपती फिरायला चाललोय 4-5 दिवस। अरे वा, हॅपी जर्नी। थँक्यू। आणि अक्षरा, मी काय म्हणतो, पण ते कामाचंही जरा लक्षात ठेवा। मला हे समजतंय, म्हणजे तुम्ही फिरायला निघालायत आणि मी आपलं माझ्याच कामाचं गाडं पुढे पुढे रेटतोय, पण काय करणार ना की शाळा सुरू झाली आणि गरज आहे ना, शेवटी मुख्याध्यापक म्हणून माझी जबाबदारी आहे ना। अहो सर, असं का बोलताय तुम्ही? तुमची सिच्युएशन अगदी व्यवस्थित समजू शकते मी, तुम्ही काही काळजी करू नका, मी बोलते अधिपतींशी। थँक्यू, खरं सांगतो मला खूप ताण आला होता या गोष्टीचा। हॅलो, हा बोला। काय झालं? बर, ठीक आहे, आले, मी लगेच आले। काय ग, काही प्रॉब्लेम? नाही, मैत्रिणीचा फोन होता, बाहेर भेटायला बोलवलंय। झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री।